पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम। तुम्ही पाहताय झी मराठीवरचा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मी तर तुमच्याशी कायमच गोड बोलतो, तुम्ही सुद्धा तिळगुळ घेऊन माझ्याशी कायम गोड बोला। ओके, आता मला एक सांगा, आपल्याकडे प्रत्येक सणाचे ना पदार्थ वेगळे आहेत, वेगळ्या वातावरणात ते पदार्थ करतो आपण। आजच्या भागातही संक्रांत स्पेशल या एपिसोडमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करणार आहोत आणि हे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सोनाली जी राऊत, ज्यांचं आपण स्वागत करूया। शेफ आहेत त्या, अप्रतिम पदार्थ करूया आणि ते चाखूया। या, नमस्कार। नमस्कार सोनाली जी, खूप मनापासून तुमच्या भागामध्ये स्वागत। थँक्यू फॉर कॉलिंग मी हियर। थँक्यू। कशा आहात तुम्ही? अगदी मजेत। बरं, भागाच्या सुरुवातीलाच तुम्हाला तिळगुळ घ्या येस आणि अख्खा एपिसोडभर माझ्याशी गोड गोड बोला। अगदी। आपली ही पहिलीच भेट आहे। वा, खा की। किती वर्षापूर्वी तुम्हाला असं वाटलं की आपण आता फुल टाइम स्वयंपाकाकडे लक्ष द्यावं? लग्नानंतर। अच्छा। बिकॉज माझी जी फॅमिली आहे लग्नानंतरची, ते सगळे फूडीज आहेत, खवय्ये आहेत अगदी। आणि सासूबाई वगैरे पण जेवण खूप छान बनवतात आणि मिस्टरांना खायची आवड आहे, त्यामुळे मला ते प्रेरणा मिळाली की छान काहीतरी वेगवेगळं ट्रायल करायची। अच्छा, बर। पण मग आता किती वर्षांपासून तुम्ही हे सगळे पदार्थांशी निगडीत कार्यक्रम करता किंवा इतरांना त्याच्याविषयी गायडन्स देता? साधारण 6-7 वर्ष। आणि कसा आहे अनुभव एवढ्या वर्षातला? खूप छान आहे, कारण मला ना लिहायची फार आवड आहे। अच्छा। ट्रॅव्हल, लिहिणं आणि मी जे बनवते ना ते लोकांशी म्हणजे रेसिपीज शेअर करणं। सो स्टार्ट झाला माझा ब्लॉगपासून, फूड ब्लॉग जो मी चालू केला। माझे जे चुका व्हायच्या, थोडाफार फसायचे काही, हे त्यातून मी चेंजेस करायची। काही वेळा नवी रेसिपी तयार व्हायची, सो मी ते शेअर करायची ब्लॉगवरती की लोकांना एक हे मिळावं की परफेक्ट नाही होत सगळं, खूप त्याच्यात ट्रायल्स एरर्स चुका होतातच होतात, पण त्यातून पण एखादी छान रेसिपी तयार होऊ शकते। बरोबर। आपल्याकडे एक म्हण ना, सहज पडलं दंडवत घडलं, हो की नाही? तसं एखादा पदार्थ चुकला जरी तरी त्याचा गिल्ट यायचं काही कारण नाही। कदाचित नवीन पदार्थ म्हणून तो लोकांना आवडू शकतो। येस। थोडक्यात काय, तुमच्या फायद्याची गोष्ट अशी आहे, अनेक चुकांमधून तरबेज झालेल्या मॅडम आज इथे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अस्सल काहीतरी खायला मिळणार याची मला तरी खात्री पटलेली आहे, हो की नाही? नक्की। संक्रांत स्पेशल काय आहे? संक्रांत स्पेशल आपल्याकडे संक्रांत ही थंडीच्या वेळेला येते, त्यावेळेला भाज्या खूप छान मिळतात, एकदम फ्रेश। तर त्यातलं कोनफळ, आज मी कोनफळाची भाजी करणार आहे। किती छान। कोनफळ हा एक जरा हेल्दी पदार्थ आहे आणि तो आपण फार कमी वेळेला आहारात वापरतो। सीजनल आहे। सीजनल आहे। आपल्याकडे कसं बटाटे, गवार, मेथ्या, शेपू हे आपण सतत वापरतो, पण कोनफळ जरा सीजनल आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे, त्याची भाजी आता पहिला पदार्थ आपण करणार आहोत। करेक्ट? चला मग सोनाली जी आलेली आहेत, पहिल्या पदार्थाकडे बोलूया। चला, पहिला पदार्थ करणार आहोत आणि ह्या पदार्थाचं नाव आहे कोनफळाची भाजी। कोनफळाची भाजी। हे फळ कुठल्या सीझन मध्ये येतं? थंडीमध्ये। हे कंदमुळ आहे बेसिकली। अच्छा। आणि असा छान कलर आहे, पर्पल। वा, मस्त आहे, खरंच छान आहे। खूप चिकट असतं हे। तर हे प्रिपेअर करायला आपल्याला आधी साल काढायचं असतं, त्याचं वरचं पील करून, आणि जे अशी फोडी करायच्या, काप करून घ्यायच्या आणि हे छान पाण्यातून धुवून काढायचं। हा जो चिकटपणा असतो ना तो संपूर्ण गेला पाहिजे। अच्छा, साल काढून घेतलेला आहे आणि याचे काप करून घेतलेले आहेत, हो की नाही? चला, कोनफळ पण हे बाजारात इझिली मिळतं थंडीच्या दिवसात? थंडीत अगदी इझिली मिळतं आणि एस्पेशली या संक्रांतीच्या पिरियडमध्ये हे मिळतंच। बरं, चला लागणारं साहित्य सांगा। साहित्य बघूया। कोनफळ घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे, सुक्या लाल मिरच्या आहेत, मीठ आहे, जिरं आहे, तीळ आहे, कढीपत्ता, जॅगरी पावडर आणि लिंबू। वा, कृती पहिल्यांदा काय करायची? पहिल्यांदा आपल्याला एक सुक्का मसाला तयार करायचा आहे। रेसिपी अगदी सिंपल आहे, खूप आपण मसाले घालणार नाही आहोत, कारण कोनफळाची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती आपल्याला हवी आहे। बरं, मग आपल्याला मिक्सरच लागेल ना? येस, मिक्सर लागेल आपल्याला। तर सर्वात आधी आपण सुक्या मिरच्या, तर या साधारण आपण 7-8 मिरच्या, जितकं तिखट हवं आहे तुम्हाला त्याप्रमाणे। ठीक, मला वाटतं ह्या भाजीचा बेस तयार करतोय आपण। बेस तयार करतोय। ठीक आहे। नारळ, खवलेलं खोबरं, हो खवलेलं खोबरं,
हे साधारण आपल्याला 2 टेबलस्पून घ्यायचं आहे. नेक्स्ट तीळ. संक्रांत आहे म्हटल्यावरती सिम्बॉलिक जे आपण म्हणतो ते, तर तीळ आपण घ्यायचे आहेत साधारण 1 मोठा चमचा. आता हे आपण एवढंच होय? बस आपल्याला सिंपल ठेवायची आहे. कोनफळाच्या भाजीसाठी लागणारं हे जे सुकं वाटण आहे मिरची आणि खोबऱ्याचं, ते आम्ही छान असं भरडसारखं करून घेतो आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. खोबऱ्याचा आणि मिरचीचा मसाला तयार आहे. हो 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 हो. ही रेसिपी आपण खास संक्रांती स्पेशल करतोय आहे, Correct. त्यामुळे आपल्याला हा फ्लेवर हवा आहे तिळाचा. काय करूया आता पुढे? आता कढई घेऊया. तेल घालूया आपण. बघा किती लागणार आहे मला सांग. साधारण 2 टेबलस्पून, कारण ही अगदी ड्राय भाजी आहे. बस पुरे? पुरे. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. संक्रांतीच्या काही लहानपणापासूनच्या आठवणी. पतंग उडवायच्या. पूर्वी आमचा बंगला होता, सो टेरेसवरती आम्ही सगळे असे कझिन्स वगैरे सगळे असायचे आम्ही, आणि धमाल खूप मजा यायची. मांजा लपेट, हा ते ढील घेणे वगैरे ढील घेणं वगैरे. बर बर बर. तेल आता गरम झालेलं आहे. काय करूया? सर्वात आधी आपण जिरं घालूया. अजून काय तुमच्या हॉबीज? ट्रॅव्हलिंग. बर. मी फूडसाठी ट्रॅव्हल करते. अच्छा. आधी जिरं तडतडलं आहे, तर आपण पुढचं कृती करूया. मस्त कढीपत्ता घालूया आणि अगेन तिळाचा थोडासा, आपण साधारण अर्धा चमचा तीळ. ठीक. तीळ आपण ह्याच्यातही वापरलेले आहेत आणि आता ह्याच्यातही वापरतो, हो की नाही? येस. संक्रांत आहे ना, तीळ वापरायला पाहिजे. आता काय? आता आपण कोनफळ घालूया. घाल. बरं, त्या कोनफळाला काही मॅरिनेशन वगैरे काही हळद काहीही गरज नाही. आपण हे अगदी सिंपल रेसिपी करतोय. मस्त छान. थोडंसं अगदी परतून घेऊया आपण हे. आता काय? आता आपण हा मसाला घालूया. पण पुरेसं परतून झालंय ना? येस, कारण आपण हे शिजवणार आहोत. तिळाचा, खोबऱ्याचं आणि लाल मिरचीचं वाटण. किती लागणार आहे? बस पुरे. एवढंच राहिलं, मसालेदार होईल. आता यात आपल्याला फ्लेवर्स थोडेसे बॅलन्स करायचे. तिखट झालेलं आहे, मीठ घालूया थोडंसं, गुळाची पावडर, कारण मीठ आलं, तिखट आलं, थोडंसं बॅलन्स करायला आपण गोड घालतो. गोडावरच कशाला अन्य आहे, मग गोडही घालायचं. घाला. काय पाणी घालायचं? पाणी थोडंसं घालूया आपण आणि हे शिजू देऊया. बस पुरे. गॅस आपण कमी करूया आणि हे कव्हर करून शिजू देऊया. मस्त. कोनफळाची भाजी खायची कशा बरोबर? हे तर ॲक्च्युली ड्राय होणार आहे. तुम्ही अशीच खाऊ शकता, नाहीतर आपली रेग्युलर चपाती, भाकरी. येस, भाकरी खूप छान लागते. स्टार्टर म्हणून हा एक अप्रतिम मेनू आहे. आणि कोनफळाची भाजी शिजायला किती वेळ लागेल? साधारण 15 मिनिटं. 15 मिनिटं. आम्ही मध्ये मध्ये, बरं आपल्याकडे कशी पद्धत आहे की भाजी शिजत आली की वरून कोथिंबीर भुरभुरणे वगैरे, ह्याच्यावरती आपण आणखीन एक लिंबू घालणार आहोत. अच्छा. लिंबू का? कारण हे जे कंदमुळं असतात त्यांना थोडासा काही वेळा खाज असते, तो कधी असं राहिली असली तर आपण भरून लिंबू घालूया, म्हणजे ती खाज. कोणताही आंबट पदार्थ आपण घालतो. मग आता घालूया का लिंबू? लिंबू थोडं शिजून झाल्यावरती मग आपण घालूया, कारण आंबट घातल्यावरती शिजायला थोडा वेळ लागतो. नो प्रॉब्लेम, टेक युअर टाइम. कोनफळ प्लीज टेक युअर टाइम. आपण याला पूर्ण वेळ देऊया. छान शिजत आलं की मग वरून लिंबू पिळूया. आम्ही हे सगळं करून घेतो. 10 मिनिटं वाट बघतो. छान कोनफळ शिजेल. पटकन घेऊन घ्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता कोनफळाची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कोरडा मसाला तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात बिया काढलेल्या सुक्या मिरच्या घ्याव्या. तसंच त्यात खवलेलं ओलं खोबरं, तीळ हे घेऊन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावं. आता कढईत तेल तापवून मग त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता, थोडेसे तीळ घालावे. त्यानंतर त्यात कोनफळाचे तुकडे घालावे आणि सगळं नीट परतून घ्यावं. त्यानंतर त्यात खोबरं, मिरची, तिळाचं वाटण घालावं. सगळं पुन्हा एकदा नीट एकत्र करून घ्यावं. आता त्यात चवीनुसार मीठ, थोडीशी गुळाची पावडर घालावी आणि मग अगदी थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून साधारण 15 मिनिटं भाजी शिजू द्यावी. त्यानंतर झाकण काढून भाजी थोडीशी कोरडी झाल्यानंतर वरून लिंबू पिळावं. कोनफळाची चटकदार भाजी खाण्यासाठी तयार आहे.
हा, वा 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 वा, कोनफळाची भाजी अप्रतिम आहे, तयार झालेली आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वरून लिंबू. वरून लिंबू. आपण वाफ येताना थोडं लिंबू पिळलं, पण कसं आहे जरा वरून लिंबू पिळलं की जरा त्याची अजून मजा येते, हो की नाही? वा वा वा, फॅन्टास्टिक. मला खरंच असं वाटतं ही भाजी आपण पोळी भाकरीसोबत तर खाऊच, पण असं जे स्टार्टर म्हणून आपण खातो ना, Toothpick लावून, yes. खाऊन बघायचं थोडं. टेस्ट करा. फार भारी आहे. वा, अप्रतिम झालेली आहे कोनफळाची भाजी. पण सगळी मी आत्ता खाणार नाही, कारण मला तुमच्याशी बोलायचं आहे. पुढचा पदार्थ काय? पुढचा पदार्थ आहे तीळ भात. तीळ भात. तीळ भात. साखर भात पाहिला, बिर्याणी पाहिली, पुलाव पाहिला, पनीर भात पाहिला, तीळ भात पहिल्यांदा खाणार आहे मी. संक्रांत आहे हो. तर तिळगुळ खातो आपण, तर मी म्हटलं चला तीळ भात करूया. भातालाही तेवढं समाधान, मलाही तिळाबरोबर थोडी मजा करता आली कढईमध्ये, हो की नाही? चला मग तीळ भातासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा. भात घेतला आहे, तीळ आहेत, लाल मिरच्या आहेत, शेंगदाणे आहेत, तूर डाळ आहे, सुकं खोबरं आहे, तूप आहे, बरं, जिरं, कढीपत्ता, हिंग, लिंबू, काजू, लाल मिरची पावडर, सॉल्ट, मीठ आणि हळद. बरं. कोथिंबीरशी तुमचं काही भांडण आहे का? कोथिंबिरी बेसिकली आपण वरून, अच्छा, गार्निशिंग बोलतो, फिनिशिंग बोलतो आपण, वरून सजवायला वरून घालायची असल्यामुळे त्यांनी तिचं नाव थोडंसं खालून ठेवलेलं आहे. पण कोथिंबीर सुद्धा साहित्यामध्ये आहे, तर ती तुम्ही लिहायला आणि आणायला विसरू नका. आपण आता कृतीकडे वळूया. काय करायचं? सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे, ड्राय रोस्ट करायचं आहे. तेल वगैरे घालायचं नाही आपल्याला. पॅन लागेल का आपल्याला? पॅन लागेल आपल्याला. थँक्यू. ही तुम्ही रेसिपी करायला लागल्यापासून आली आहे का आधीपासूनच होती? आधीपासूनच होती. अच्छा. पॅन गरम झालाय, आपण एक छोटा चमचा तूर डाळ घालूया. बर. नेक्स्ट तीळ. तीळ आपल्याला यात घालायचे 2 छोटे चमचे तीळ आणि सुक्क खोबरं. बर. हे 2 मोठे चमचे. हे सर्वच घालूया आपण. बर. आणि हे आपण भाजून घेऊया. काही खाली तेल तूप काही नाही, सुकं. आणि ह्यात जाणारे हे लाल मिरच्या, बट त्या आपण थोडं हे भाजल्यावर मग घालूया, नाहीतर सगळे ठसका चालू होईल. बरं. तुमची मातृभाषा मराठी नाही का? मराठी आहे, बट एज्युकेशन कॉन्व्हेंटच्या थ्रू झालंय, जिथे इंग्लिश जास्त बोललं जातं, त्यामुळे थोडा मला. बरोबर. नाही, प्रॉब्लेम असा नाहीये, पण तुमच्याकडे काय शब्दांच्या जवळ तुम्ही पोचायच्या आधी तुमचा हात पोचतो, म्हणजे त्यामुळे मला सांगायला पाहिजे, म्हणून माझं असं झालेलं आहे. त्याच्यावर मला असं वाटलं की अरे समोरच्याला शिकवताना ना लँग्वेज नाही, बॅरियर होतच नाही. पण आणि आजकाल काय झालंय ना की सोशल मीडियामुळे ना सगळे इंग्लिश कम हिंदी कम मराठी याची सगळ्यांना आता सवय झालेली आहे. हो, म्हणजे रनिंग फास्ट लिन धाड दिशी फेल डाऊन असं म्हणलं तरी लोकांना कळतं. ओके, आता आपण मिरच्या घालूया. यातल्या पण मी बिया काढून ठेवलेल्या आहेत, तर हे आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण मिरच्या घालूया. एक साधारण 6-7 मिरच्या आपण घातलेल्या आहेत, तर या पण आपण थोड्या भाजून घेऊया, म्हणजे आपल्याला वाटायला हे इझी जातं. ठीक आहे. ओके, हे आता आपल्याला फार जास्ती भाजायचं नाही आहे. नका ना भाजू, मी कुठं आग्रह केला. आता काय करायचं? करूया, हे थोडं गार करूया आणि आपण हे छान पावडर ग्राइंड करून मिक्सरला बारीक करून. ठीक आहे. परत एकदा लाडक्या प्रेक्षकांना सांगतो आपल्या की आपण जो तीळ भात करतो आहोत त्याच्यासाठी लागणारं हे जे सुकं मिश्रण आहे, जे आम्ही छानसं भाजून घेतलेलं आहे, ते आम्ही मिक्सरला असं मस्तपैकी बारीक करून घेतो आणि ते वाटण तयार झालं की मग वळूया पुढच्या कृतीकडे. तीळ भातासाठी लागणारं हे जे वाटण आहे ते अफलातून आहे. काय सुगंध आहे मसालेदार. बघा बघा. ही ना आपण चटणी म्हणून पण खाऊ शकतो. यात थोडंसं हिंग आणि मीठ बस, आणि ही तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. अच्छा. म्हणजे अगदी वरण भात चटणी. क्या बात आहे. किंवा गरम भाकरी ही चटणी, याच्यावर थोडंसं तेल, फोडलेला कांदा मस्तपैकी हाणायचं, हो की नाही? आता ह्याचा आपल्याला वापर करायचा आहे. काय करूया? कढई घेतली आहे आपण, त्यात आपण तेल घालूया. बरं. मोठं करायचं ना? थोडं मोठं करूया. तेल आपण 2 चमचे बस का? आपण त्यात घालूया जिरं. घाला. एक छोटा चमचा साधारण जिरं. बरं. शेंगदाणे घालूया. हे साधारण 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतले.
काजू घालूया. अरे वा. काजू तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता. थोडे कमी जास्ती झाले तरी चालतील. हो. आता काय घालायचं? आता आपण चिमूटभर हिंग घालूया. घाला. अजून थोडं लागेल. हो नाही नको का? आपल्याला ओव्हर पॉवर नाही करायचंय, खूप हे नाही, फक्त ठीक आहे. टेस्ट. तू म्हणशील तसं. लाल मिरच्या घाला. कढीपत्ता. बरं. आणि तीळ भात आहे तर थोडेसे आपण तीळ घालायचे. घालूया. वाटणामध्ये सुद्धा तीळ आहेत बरं का. आता आपण घालूया तीळ. बघा मस्त तडतडले आहे. हो. आता आपण बरं हळद तिखट वगैरे सगळं नंतर घालायचं. अच्छा. आपण आधी, कारण नाहीतर हे करपण्याचे चान्सेस असतात. हा 1 कप साधारण आपण शिजवलेला भात घेतला आहे. घ्या जरा मिक्स करून घ्या. मला भाताचे प्रकार एवढे आवडतात की मी तुम्हाला काय सांगू. ठीक आहे. आता यात आपण थोडीशी हळद घालूया. चिमूटभर. अगदी थोडीशी. आणि आता आपण तो मसाला घालूया. क्या बात है. आता मसाला तुम्हाला जितका तिखट हवा आहे तितका हा मसाला आपण घालूया. मला बऱ्यापैकी तिखट आवडतं. बस. आणि ना मला ह्याचं नाविन्य काय वाटलंय की एरवी आपण फोडणीमध्ये हे सगळे मसाले आणि हळद वगैरे घालतो. तुम्ही हे जे काही वरून घातलंय ना त्याच्यामुळे जरा फोडणीमध्ये काही होतं, कधी कधी ते करपतं. मग तो जो फ्लेवर येतो तो फारसा म्हणजे खाताना जाणवतो आणि त्याची ओरिजिनल चव थोडीशी निघून जायची शक्यता असते. हो. चला हे झालेलं आहे. आता मला वाटतं मीठ राहिलंय. मीठ राहिलं आहे. आपण घालूया. लाल तिखट आणि लिंबू पण राहिलं की. हो लाल तिखट मी सांगितलं आता तुला फार तिखट हे मसाला भरपूर घातलेला आहे आणि तिखट हवं असेल तर आपण लाल तिखट घालूया. ठीक आहे. पण अगदी थोडं घालूया आपण. ठीक आहे. वा मस्त झालं. आता आपण घालूया थोडंसं लिंबू, कारण थोडासा असा चटपटा झाला तर छान वाटतं. हो प्रश्नच नाही. लिंबाचा रस. सोनालीजी बहारदार. थँक्यू. हे मिक्स करूया आपण. हो. मला भूकच लागली हो अचानक खूप. आणि आता सर्वात महत्त्वाचं काय? इन्ग्रेडियंट तूप. साजूक तूप. हे मी घालण्याचं काम करू का? कारण काय तुपावरती माझं जरा विशेष प्रेम आहे. हो. हे थोडं मिक्स करून घेऊया. फार पाणी सुटलं तोंडाला. हा झालाय रेडी. वरून आपण थोडीशी मीठ राहिलं ना. हो मीठ राहिलं आहे. असं आहे पाय म्हणून मी पाहिजे शेजारी. हो मग कोणीतरी आठवण करून द्यायला हवं. हो. वा बहारदार. आणि आता काय कोथिंबीर घाला. माझ्यावरती विश्वास ठेवा. हा भात मी आत्ता इमिजिएटली खायला घेणार आहे, कारण तो इतका सुंदर दिसतोय. त्याचा सुगंध अफलातून आहे. तिळाचा वापर करून खमंग असा भात केलेला आहे. अप्रतिम. सोनाली मॅडम फार सुंदर हा तुम्ही तीळ भात केलात. तीळ भात आम्ही करतो प्लेटमध्ये सर्व. घेतो हाणायला. तुम्ही कशाला वाट बघतायसा? लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता तीळ भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तुरीची डाळ, तीळ, किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यावं. शेवटी त्यात बिया काढून घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या घालाव्या. थोडा वेळ भाजून मग हे गार झालं की मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावं. आता कढई तापवून त्यात तेल गरम करून घ्यावं. त्यानंतर त्यात जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात शेंगदाणे, काजू घालावे. ते परतून घेतल्यानंतर थोडंसं हिंग, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे तीळ घालावे. तीळ तडतडले की त्यात शिजवलेला भात घालावा आणि सगळं व्यवस्थित मिसळून घ्यावं. आता त्यात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि तयार केलेला मसाला घालावा. पुन्हा सगळं एकत्र करून घेऊन त्यावर लिंबू पिळून घ्यावं. चवीनुसार मीठ घालावं आणि सगळ्यात शेवटी वरून साजूक तूप घालावं. पौष्टिक आणि खमंग असा तीळ भात खाण्यासाठी तयार आहे. सध्या आपण साजरा करतोय मकर संक्रांत स्पेशल आठवडा आणि आजच्या या स्पेशल भागामध्ये बोरिवलीच्या सोनाली राऊत आपल्याकडे इथे आल्या आणि अफलातून पदार्थ केले. एकतर संक्रांतीचा सीझन असल्यामुळे तिळाचा वापर करून तुम्ही जे काही 2 पदार्थ केले ते छान आहेत आणि फारच आवडले मला. आता आपण ते खाऊया. तुम्हाला कसं वाटलं इथे आलात? आणि खूप छान वाटलं आणि तुझ्याशी कन्व्हर्सेशन
थोडं हलकं फुलकं मजा आली. थँक्यू सो मच. हे झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबाकडनं छानसं ॲप्रन तुमच्यासाठी. थँक्यू. हे घाला गळ्यात, छान दिसाल तुम्ही. वा. आणि याच्याशिवाय ही छानशी भेटवस्तू आपल्या सोनालीजींना. थँक्यू. घ्या. स्वयंपाकात जे काही तुम्ही एक छान नवीन उपक्रम करायचं ठरवलेलं आहे ते असेच छान छान होऊ द्या. शेफ सोनाली राऊत यांना आपण करूया टाटा. तुम्ही मात्र मला पुढच्या भागात जरूर भेटा. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि वाफाळलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.